इंधन बचतीचे धडे जनतेला, पण महिला हक्क समितीचा दिंडोरी दौरा मात्र ताफ्याने गाजला. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साधेपणाचा संदेश देत मर्यादित वाहन ताफ्यासह दौरे करत आहेत. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बुलेटवर आगमन करत इंधन बचतीचा आदर्श घालून दिला आहे. मात्र त्याच सरकारमधील महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला हक्क आणि कल्याण समितीच्या दिंडोरी दौऱ्यात वाहनांचा मोठा ताफा आणि लबाजमा पाहायला मिळाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. महिला हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्ष आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली समितीने दिंडोरी पंचायत समिती तसेच दिंडोरी पोलीस ठाण्यास भेट देत महिला सुरक्षा, बालकल्याण योजना, अंगणवाडी सेवा, महिला अत्याचारासंदर्भातील विषयांचा आढावा घेतला. आणि या दौऱ्यात आमदार मनीषा कायंदे, आमदार सीमा हिरे, आमदार मंजुळा गावित, आमदार महेश सामंत यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समितीचा उद्देश महिला आणि बालकल्याण योजनांची प्रत्यक्ष पाहणी हा असला तरी चर्चेचा केंद्रबिंदू मात्र दौऱ्याचा ताफाच ठरला. शासनाकडून एका बाजूला खर्च कपात, इंधन बचतीचे आवाहन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष दौऱ्यामध्ये वाहनांची रेलचेल दिसत असल्याने नियम फक्त सामान्य जनतेसाठीच का, असा प्रश्न विचारत आहेत.